नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर महाराष्ट्र कृषी विभागाअंतर्गत जे कृषी सेवक पदासाठी भरती निघालेली आहे, जवळपास 2070 पदे आहेत. तर त्या सर्व पदांकरिता या ठिकाणी आपण तांत्रिक प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत आहोत. पहिला भाग आपण अपलोड केलेला आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ती दुसऱ्या क्रमांकाची आहे आणि आपण कृषी सेवक पदभरतीसाठी संभाव्य प्रश्नपत्रिकासुद्धा बनवलेली आहे, ज्यामध्ये तुमच्या पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका आपण बनवलेली आहे, जे की 80 प्रश्न नॉन टेक्निकल आणि 60 प्रश्न टेक्निकल असे मिळून जवळपास 140 प्रश्नांची पहिली प्रश्नपत्रिका आज आपण प्रस्थापित किंवा पब्लिश केलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बाय करायची आहे, फक्त एका प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेली आहे, जी की 10 रुपयेमध्ये आहे. तर बाय करून घ्या, सोडून पहा तुम्हाला किती मार्क्स वगैरे येतात. तर बाय करण्याची लिंक किंवा जो नंबर आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करू नका, सरळ तुम्ही फक्त व्हॉट्सअपला टेक्स्ट टाका आणि पेमेंट वगैरे करायची डिटेल सगळी मी माहिती देतो. आणि हा जो व्हिडिओ आहे तो कृषी सेवकसोबतच ग्रामसेवकांनी सुद्धा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ग्रामसेवकला अप्लाय केलं आहे त्यांनीसुद्धा पाहिलं तर चांगलंच होईल, कारण का त्यांना सुद्धा कृषी संदर्भात खूप सारे तांत्रिक प्रश्न सेम येतात. तर पहिला प्रश्न पहा. चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला. तर भारतातील सर्वात पहिलं कृषी विज्ञान केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झालं? आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कृषी विज्ञान केंद्र खूप ठिकाणी आहेत. तर भारतातील सर्वात पहिलं कृषी विज्ञान केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झालं? तर पुद्दुचेरी या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी घेत आहे. त्यासोबत असेच महत्त्वाचे प्रश्न आपण टेस्टमध्ये ॲड केलेले आहेत. महाराष्ट्रात किसान सेवा केंद्राचा दूरध्वनी क्रमांक कोणता आहे किंवा कितवा आहे? तर लक्षात असू द्या, 1551 अशा पद्धतीचा नंबर आहे. यावर तुम्ही जर कॉल केला तर तुम्हाला किसानांची समस्या वगैरे आहेत किंवा सुविधा आहेत ते त्यांची उपलब्ध करून देतात. बाजरीवरील गोसावी रोगास काय म्हणतात? तर बाजरीवर जो गोसावी नावाचा रोग पडतो त्याला दुसरं एक नाव आहे, त्याला मित्रांनो काय म्हणतात? केवडा नावाचा हा रोग असतो. केवडा याला या नावानं सुद्धा ओळखलं जातं. लक्षात असू द्या, काही डाऊट असतील अवश्य कमेंट करत चला. पुढचा प्रश्न पहा. वनामाती प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर वनामाती महाराष्ट्रामध्ये जे प्रशिक्षण केंद्र आहे वनामती नावाचं, तर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूरला आहे. नागपूर आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. पुण्याच्या बाबतीत विचार केला तर शिक्षणाचं माहेरघर मुंबई राजधानी आहे. तसेच मुंबई ही जी आहे ती भारताची आर्थिक राजधानी आहे. कोल्हापूर जी आहे ती ऐतिहासिक राजधानी आपल्या महाराष्ट्राची आहे. ही अतिरिक्त माहिती सांगण्याचं कारण एवढंच की जास्त तयारी व्हावी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय संत्र्याची जात कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय संत्र्यांची जात जी आहे ती नागपुरी आहे, किंवा या ठिकाणी या खालीलपैकी जातीतील नागपुरी ही जी आहे ती फेमस आहे. तसेच भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात किंवा पाणी वाटपची पद्धत कोणती? तर गादी वाफे पद्धत जी असते ती पाणी वाटप करण्याची पद्धत एक सुलभ आणि चांगली असते. त्यासोबत भारतात सर्वात जास्त कडधान्य उत्पादनात कोणतं राज्यात होते किंवा कोणतं राज्य कडधान्य उत्पादनात अग्रेसर आहे? तर हरियाणा जे आहे ते या कडधान्याच्या बाबतीत एक अग्रेसर आहे, चांगलं स्थान आहे, त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पन्न होतं. गाळाच्या मातीमध्ये मातीच्या कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असते? खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होतील, बारीक रेती म्हणत असतील, परंतु ते योग्य नाही. पोयट्टा याचं प्रमाण या ठिकाणी जास्त असतं. लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घेत चला. तसेच महाराष्ट्रातील कोणते शहर नारंगी शहर म्हणून ओळखलं जातं? तर महाराष्ट्रातील कोणते शहर आहे? नागपूर. आपण ऑलरेडी पाहिलं संत्रीसाठी वगैरे. तर नागपूर ही जी उपराजधानी आहे आपल्या महाराष्ट्राची. तसेच औरंगाबाद जे आहे किंवा छत्रपती संभाजीनगर सध्याचं, तर याला लेण्यांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हे लक्षात असू द्या. तसेच खालीलपैकी कोणते पीक खरीपाचे नाही? आता सध्याला जे खरीप हंगाम आहे, रब्बी आहे, जे जे हंगाम आहेत त्या हंगामातील पिकांची तुम्हाला माहिती असू द्या, त्यावर 100% प्रश्न पडतोच. तर हरभरा जो आहे तो या खरीप हंगामाचं पीक नाही, लक्षात असू द्या. त्यासोबत तसेच पहा, कोणत्या फळाला गरिबाचं सफरचंद या नावानं ओळखलं जातं? तर बोर जो असतो, बोर, त्या फळाला या ठिकाणी गरिबाचं सफरचंद या नावानं ओळखलं जातं. परभणी क्रांती ही कशाची जात आहे? परभणी क्रांती ही जी आहे ती भेंडी या फळाची किंवा या भाजीची जात आहे. तसेच युरियाच्या आम्लधर्मीयता किती असते? युरियाची आम्लधर्मीयता किती असते? तर युरियाची जी आम्लधर्मीयता असते ती किती असते? लक्षात असू द्या, 80 एवढं त्याचं प्रमाण किंवा आम्लधर्मीयतेचं असतं. भारताचे उद्यान आहे ते म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर भारताचं उद्यान जे आहे ते बंगळूर या शहराला ओळखलं जातं. तसेच
भारतातील सर्वात कमी पर्जन्य ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? किंवा सर्वात कमी पावसाचं ठिकाण कोणतं आहे? तर जैसलमेर, जे की राजस्थानमध्ये आहे. सर्वात जास्त कोणतं आहे? हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर अशा पद्धतीचे 15 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रामसेवकची सुद्धा आपण आज पहिली प्रश्नपत्रिका पब्लिश केलेली आहे. त्यामुळे एक प्रश्नपत्रिका होईना तुम्ही सोडून घेत चला. कारण का एकदा जर परीक्षा तुमच्या चालू झाल्या तर तुम्हाला वेळसुद्धा मिळणार नाही आणि 1 ते 2 महिन्यामध्ये तुमचीसुद्धा परीक्षा घेतली जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा. चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या. जेणेकरून सर्व अप टू डेट माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी मिळत राहील. तर मित्रांनो भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.